नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे सगळे नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. तर इथं आदल्या दिवशी जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये उपाय सांगितलेला की आपण उमऱ्यावर भीमसेनी कापूर किंवा कापूर जाळायचा आहे अमावस्येच्या दिवशी, तर तो मी जाळलेला आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून छान हळदीचं लेपनाचं मिक्सचर तयार केलेलं आहे. छान उमऱ्यावर हळदीचं लेपन केलेलं आहे. रांगोळी घातलेली आहे. छान त्यांना फुलं घालून उदबत्ती ओवाळून छान प्रार्थना केलेली आहे की जी काही नेगेटिव्हिटी कटकट आहे ती सगळी बाहेर जाऊन दे आणि आमच्या घरी छान शांतता आणि अखंड लक्ष्मी आणि सुख हे नांदून दे. इथं दिवा पण लावून घेतलेला आहे. त्यानंतर तुम्हाला माहितीच आहे आपण मेन दरवाजा छान पुसून त्यावर स्वस्तिक काढून त्याच्यानंतर इथं उदबत्ती आणि दिवा दाखवून घेतलेला आहे. तर इथे मी छान आपला गॅस स्टोव जो आहे किंवा शेगडी जी आहे ती धुवून स्वच्छ पुसून घेतलेली आहे आणि इथं मी छान स्वस्तिक काढून त्याला हळदी कुंकू वाहून उदबत्ती आणि दिवा हा दाखवून घेतलेला आहे आणि नमस्कार करून प्रार्थना केली आहे की हे अन्नपूर्णा माते, की आमच्या घरी कधीही पुढच्या 7 पिढ्यांपर्यंत कधीही अन्न हे कोणालाच कमी पडू दे नको आणि हे कायम असंच वाढत राहून दे. किचनची पूजा झाल्यावर इथं स्वामींना मी छान, तुम्हाला माहिती आहे मी दर गुरुवारी स्वामींना उटणं तयार केलेलं आहे ते घालून मी अभिषेक करते. सो स्वामींना इथं छान उटणं लावून छान अभिषेक मी करत आहे. पंचामृताने पण अभिषेक तुम्ही केला असाल तरीही चालेल. मी इथं दर गुरुवारी उटणं लावून करते, त्यामुळे मी उटण्याने त्यांना छान आंघोळ घातलेली आहे, अभिषेक केलेला आहे आणि बाकी सगळे जे देव आहेत त्यांना पण छान पंचामृताने अभिषेक घालून त्यांना पण छान धुवून घेतलेला आहे. त्यानंतर इथं सगळ्यांना अष्टगंध, हळद कुंकू हे लावून त्यांची छान यथासांग पूजा केलेली आहे. इथं स्वामींना पण अष्टगंध लावलेला आहे आणि तुम्हाला जसं माहिती आहे की स्वामींना हिना अत्तर हे अत्यंत प्रिय आहे. सो माझ्याकडे हे हिना अत्तर कायम असतं आणि ते आपण फुलावर लावून मग स्वामींच्या मूर्तीला लावतो. सो मी इथं लावून छान दुसरा हार घातलेला आहे स्वामींना आज. आणि इथं मी आपली जी नित्यसेवा आहे, आपले जे 3 अध्याय वाचायचे असतात आणि जप ते सगळं वाचायला सुरुवात केलेली आहे आणि ही एक छोटीशी रांगोळी घातलेली आहे. मला तरी खूप छान वाटते. तुम्हाला कशी वाटते ती सांगा. माझ्याकडे साचे आहेत त्यामुळं पटकन होऊन जाते. धूप, अगरबत्ती, दीप हे सगळं लावलेलं आहे. छान पूजा झालेली आहे आणि हे तुमच्यासाठी सगळ्यांसाठी स्वामींचं गुरुवारचं दर्शन. तर ही पूजा अशी झालेली आहे. हे आपले स्वामी आहेत. हार मी त्यांना या खेपेला छोटासा घातला आहे कारण खूप 4 गुरुवार खूप मोठा हार घातलेला. सो ह्यांना आता उद्यापनाच्या वेळेला खूप छोटासा हार घातला आहे आणि इथं माझं आता कुंकुमार्जन स्टार्ट होईल. तर कुंकुमार्जन मी करून घेतलेलं आहे. श्री सूक्त म्हणून कुंकुमार्जन केलेलं आहे. लक्ष्मी अष्टक पण म्हटलेलं आहे. त्यानंतर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये जसं सांगितलेलं की श्री स्वामी समर्थ लीलामृत ही मला माझ्या मैत्रिणीकडून पोथी मिळालेली आहे आणि ती मी कालपासून वाचायला सुरुवात केली आहे, म्हणजे गुरुवारपासून मी वाचायला सुरुवात केलेली आहे. दररोज त्याचा मी एक अध्याय वाचते आहे. सो कालपासून शुभारंभ झालेला आहे. 53 अध्यायांची पोथी आहे. ही सुद्धा मला नवीनच पोथी स्वामींची जी भेटलेली आहे ती मला कळली आणि ती मी आता वाचायला सुरुवात केलेली आहे. आणि माझ्या मैत्रिणींनी हळदी कुंकवाला बोलवलेलं होतं. तिच्याकडं 5व्या गुरुवारच्या उद्यापनाची पूजा होती. सो छान तिच्याकडं जाऊन हळदी कुंकू घेऊन येऊन माझ्याकडे हे पुस्तक नव्हतं वैभवलक्ष्मीचं, ते मला मिळालं आणि असा माझा दिवस संपन्न झाला कालचा. आणि तुम्ही कुठल्या सेवा केल्यात आणि कापराचा उपाय केलात का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.